यांच्याशी अतूट नाते असल्याचे आढळून येते. या व्यक्तींशी उत्सव पूजन पद्धती आख्यायिका त्या गावकीचा अविभाज्य घटक असल्याचेही आपल्याला लोकांशी किंवा त्या घटना केल्यानंतर आपल्याला त्यातून जाणवते. विशेष प्रवेश या सर्वेक्षणात पंधरे मालेगाव तांदुळवाडी होळा मीराबाग डोकरी गुणवडी या गावातील गजलक्ष्मी शिल्पांचे सर्वेक्षण केले आहे. हे शिल्पपट साधारण 2.5 फूट रुंद आणि 2.25 फूट उंच असल्याचे आढळून आले आहे. दोन्ही हातात पद्म रंगलेली आसनस्थ लक्ष्मी आणि तिच्या मस्तकावर जलाभिषेक करणारे हत्ती असेच ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिथे हे अंतर आपल्याला आढळते. गजलक्ष्मीचे शिल्प प्राचीन काळापासून भारतीय शिल्पकलेचा महत्वाचा भाग आहे. इतर देवतांच्या मंदिराच्या द्वारावरील शिल्पकामात किंवा भिंतीवर होणाऱ्या ती गजलक्ष्मीच्या आकृती कोरलेल्या आढळतात. गजलक्ष्मीचे शिल्प मंदिर स्थापत्याचा केवळ महत्वाचाच नाही तर अविभाज्य भाग समजण्यात येतो. गजलक्ष्मी ही मूलतः सुकलतेची देवता आहे. वेरूळ लेणीतील कैलासातील भव्य गजलक्ष्मी सोबतच ह्या देवींची शिल्पे साची, बारकून, पितळखोरा, महाबलीपुरम या ठिकाणीही आढळते. वरील गजलक्ष्मी हे मी सर्वेक्षण केलेल्या गावातील छोट्या गजलक्ष्मी शिल्पपटांचा प्रवास अभ्यासक्रम जप्त करणारा आहे. गजलक्ष्मीचे नाते ही सुगंधेशी जोडलेले आढळते. ही गजलक्ष्मीचे शिल्पपट सर्वेक्षण केलेल्या गावामध्ये विविध ठिकाणी आढळून येतात. मालेगाव येथील हे शिल्पपट महादेव मंदिराच्या रस्त्यावर एका पारावर आढळते. मळ्यात येथील हा शिल्पपट भवानी मंदिराच्या आवारात आढळतो. गुणवडी येथील एका पिंपळाच्या झाडाखाली पारावरती हा शिल्पपट आढळतो. तांदुळवाडी येथील एका मंदिराच्या भिंतीवर तो चिरलेला आहे आणि एका बागेच्या प्रांगणामध्ये तो ठेवलेला आहे. तसेच मेढे येथे एका हनुमान मंदिराच्या आपल्याला शेजारी तो शिल्पपट ठेवलेला आढळतो. या पूजन पद्धतीचे कथा आणि पूजन पद्धती कथा दंतकथा आणि गजलक्ष्मी. मालेगाव येथे या देवीचे मंदिर बांधणे अशुभ मानले जाते म्हणून हा शिल्पपट मंदिराबाहेर रस्त्यावर भग्न अवस्थेत पडलेला असावा. मात्र या देवीची उपासना येथे नित्यनेमाने केली जाते. या देवीला या गावात कमलानी नावाने पूजले जाते. महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करताना हा शिल्पपट तेथे सापडला असे तेथील गावकरी सांगतात. मेढे येथील गजलक्ष्मी अतिशय भग्न अवस्थेत आहे. मारुती मंदिराबाहेर ती मोठ्या व्यक्ती असल्याचे आपल्याला आढळते आणि तिची नैसर्गिकरित्याही झीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु तिथे नवसाला पावणारी देवी म्हणून तिला नवदा वाहतात आणि तिची नित्य पूजा केली जाते. मळ्यात देखील हा शिल्पपट तेथील मंदिराच्या खोदकाम करताना तिथे सापडलेला आपल्याला आढळतो. गुणवडी येथील या गावामध्ये वेगळेपण येथे इतर ग्रामदेवतांच्या सानिध्यातील तिच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे तिला गजलक्ष्मी बरोबर लोकदेवता म्हणून पूजली जाते. अनेक साथीच्या रोगांच्या वेळी किंवा संकटावेळी या देवीला गुळ डाळ ठेवण्याची प्रथा आहे. याबाबत भारतीय विद्या अभ्यासक राहुल देशपांडेंनी याबाबत संशोधन निबंधात त्यांचे मत व्यक्त केले आहे. तांदुळवाडी येथील या शिल्पपटामधून अवस्था आढळून येते. गजलक्ष्मी ही सर्वसंपन्नते घोटक समजले जाते. यानुसार तेथे महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीची चिन्हलेली दिसते. एकंदरीत निष्कर्ष पाहायला गेल्यानंतर असं जाणवतं की निष्कर्षदृष्ट्या गजलक्ष्मी या शिल्पपटाबाबत ग्रामस्थांना अचूकपणे माहिती नसली तरी तिची विविध रूपं विविध पद्धतीने सृजनशीलता या तिच्या मूळ तत्वाची पूजा केली जाते अशा आम्हाला सर्वेक्षणातून आढळते. म्हणजे तिचं जे मूळ तत्व आहे सृजनतेशी तिचं जे नातं आहे ते मोठीशास्त्रानुसार अभ्यासानंतर जाणवते. तर त्याच पद्धतीने लोकांना तिच्याबद्दल जरी माहिती नसते तरी त्याच तत्वाची ते पूजा करतात. याचे संदर्भ ग्रंथ आहेत देवी कोश खंड दुसरा. थँक्यू.